वेलकम संगीता भलसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. समाजशास्त्र इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे. प्रकरण क्रमांक 1 समाजशास्त्राचा परिचय हे प्रकरण आपलं शिकवून झालेलं आहे. यावरील व्हिडिओ लेक्चर या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही पाहू शकता. आज आपण यावरील स्वाध्याय सोडवणार आहोत, म्हणजे प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते तुमच्या लक्षात येईल. चला तर पाहूया प्रश्न कोणते आहेत ते. प्रश्न पहिला अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. पर्याय निवडायचा आणि विधान पुन्हा लिहायचं आहे, फक्त पर्याय लिहायचा नाही. क्रमांक 1 सोशियस या शब्दाचा अर्थ टिंबटिंब हा होय. पर्याय दिलेले आहेत शास्त्र, सहकारी, सामाजिक. याचं अचूक उत्तर आहे सहकारी. मग हे पूर्ण वाक्यात लिहायचं. सोशियस या शब्दाचा अर्थ सहकारी हा होय. 1 गुणाच्यासाठी अशा प्रकारे वस्तुनिष्ठ प्रश्न येतो पर्याय निवडायला. 2 लोगस या शब्दाचा अर्थ टिंबटिंब हा होय. पर्याय सहयोगी, शास्त्र, पद्धतीशास्त्र. याचं अचूक उत्तर आहे शास्त्र. लोगस या शब्दाचा अर्थ शास्त्र हा होय. क्रमांक 3 समाजशास्त्राचे जनक टिंबटिंब यांना मानले जाते. पर्याय डर्खाइम, वेबर, कॉम्त. याचं अचूक उत्तर आहे कॉम्त. समाजशास्त्राचे जनक कॉम्त यांना मानले जाते. 4 समाजशास्त्रज्ञ जेव्हा दैनंदिन जीवनातील व्यावहारिक प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्याला टिंबटिंब शास्त्र म्हणतात. पर्याय शुद्ध, व्यावहारिक किंवा उपयोजित आणि सैद्धांतिक. यापैकी 3 पर्यायांपैकी अचूक उत्तर आहे व्यावहारिक किंवा उपयोजित. समाजशास्त्रज्ञ जेव्हा दैनंदिन जीवनातील व्यावहारिक प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्याला व्यावहारिक किंवा उपयोजित शास्त्र म्हणतात. प्रश्न क्रमांक ब आहे पहिल्यातलाच. चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. 4 जोड्या दिल्या आहेत, त्यातली एक जोडी चुकीची आहे. म्हणजे बरोबर कोणत्या आहेत ते पण कळलं पाहिजे, चुकीच्या कोणत्या आहेत ते पण कळलं पाहिजे, आणि मग दुरुस्त करून लिहायची. 1 जीवशास्त्राच्या मानवी सामाजिक जीवनातील भूमिकेचा अभ्यास, जैव समाजशास्त्र ही जोडी आणि ही चुकीची आहे. 2 सौंदर्यशास्त्र आणि कला जगताचा अभ्यास, कलेचे समाजशास्त्र बरोबर. 3 समाजशास्त्र व बाजारनीतीतील सैद्धांतिक ज्ञान व ग्राहकांचे विविध प्रकार व त्यांच्या गरजांचे विश्लेषण, बाजार संशोधनाचे समाजशास्त्र बरोबर आहे. 4 सामाजिक जीवनातील दृश्यांचा, चित्रांचा अभ्यास, डायस्पोरा अध्ययन ही जोडी बरोबर आहे. आता पहिली जी जोडी चुकीची आहे त्याचं अचूक उत्तर दुरुस्त करून लिहू आपण. दृश्य माध्यमांचा अभ्यास करणारे शास्त्र असं लिहायचं. जीवशास्त्राचा मानवी सामाजिक जीवनातील भूमिकेचा अभ्यास, त्याची जोडी दृश्य माध्यमांचा अभ्यास करणारे समाजशास्त्र. 1 गुणाच्यासाठी असं जोडी दुरुस्त करावी लागेल. प्रश्न पहिल्यातलाच क आकडा आहे. प्रत्येक विधान वाचा आणि चौकटीत दिलेल्या योग्य संज्ञा ओळखून लिहा. आता या चौकटीमध्ये ज्या संज्ञा दिलेल्या आहेत त्या खालील विधानाला लावायच्या आहेत. डायस्पोरा अभ्यास, द पॉझिटिव्ह फिलॉसॉफी, सैद्धांतिक विज्ञान. आता पाहूया पहिलं विधान. कॉम्ते समाजशास्त्र ही संज्ञा प्रथम या ग्रंथात वापरली. त्या ग्रंथाचं नाव लिहायचं, चौकटीमधलं उत्तर लिहायचं इथे, द पॉझिटिव्ह फिलॉसॉफी. क्रमांक 2चं विधान पाहूया आपण. समाजशास्त्रीय सिद्धांताचा विकास करणे हे समाजशास्त्रात महत्त्वाचे असते. आता याला अचूक संज्ञा जी आहे ती आहे सैद्धांतिक विज्ञान. प्रश्न क्रमांक पहिल्यातलाच ड आहे. अधोरेखित शब्दांच्या जागी अचूक शब्द लिहून विधाने पूर्ण करा. विधान दिलेलं आहे आणि काही शब्द अधोरेखित केलेत, अंडरलाईन केलेत, त्याच्या जागी दुसरा योग्य शब्द लिहायचा. तो चुकलेला शब्द आहे इथे. 1 जेव्हा समाजशास्त्रीय संशोधन हे फक्त संशोधनाच्याच हेतूने केले जाते तेव्हा त्याला व्यावहारिक शास्त्र म्हणतात. आता व्यावहारिक शास्त्र म्हणत नाहीत तर काय म्हणतात, योग्य शब्द लिहायचा, सैद्धांतिक शास्त्र असे म्हणतात. क्रमांक 2 बलात्कार, द्वेष, गुन्हा, दहशतवाद ही सामाजिक संस्थेची उदाहरणे आहेत. सामाजिक संस्थेची या जागी अचूक शब्द लिहायचा आहे, सामाजिक समस्यांची उदाहरणे आहेत. प्रश्न क्रमांक 2 आहे अ. दिलेल्या संकल्पनेचे योग्य उदाहरण लिहा
व तुमच्या उत्तराचे समर्थन करा. उदाहरण लिहायचं आणि योग्य उत्तर आहे त्याचं समर्थन करायचं. 1. समाजशास्त्राचे अनुभवाधिष्ठित स्वरूप. 2. विकास अध्ययन. आता याचं उदाहरण लिहू आपण आणि समर्थन पण करूया. क्रमांक 1. समाजशास्त्राचे अनुभवाधिष्ठित स्वरूप. उत्तर डायस्पोरा अध्ययन हे समाजशास्त्राचे अनुभवाधिष्ठित स्वरूप आहे. समर्थन. 1. या विषयात प्रामुख्याने स्थलांतर आणि त्याचे मानवी जीवनावर होणारे परिणाम यांचा अभ्यास करण्यात येतो. 2. स्थलांतर करणाऱ्या लोकांच्या जीवनात सांस्कृतिक बदल घडून येतात. उदाहरणार्थ इंग्लंडमध्ये स्थायिक झालेले भारतीय आपल्या संस्कृतीची जोपासना करण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्यांच्या संस्कृतीत पाश्चात्य संस्कृतीचा परिणाम होत असतो. 3. या व्यतिरिक्त साहित्यिक, सामाजिक, लोकसंख्याविषयक, मानववंशशास्त्रविषयक, राजकीय, आर्थिक आणि आंतरराष्ट्रीय संबंधांचा अनुभवाधिष्ठित अभ्यास करण्यात येतो. क्रमांक 2. विकास अध्ययन. उत्तर विकास अध्ययन हे समाजशास्त्राचे व्यवसायाभिमुख स्वरूप आहे. समर्थन. 1. एक व्यावसायिक क्षेत्र म्हणून विकास अध्ययनाला खूप महत्त्व आणि वाव आहे. 2. विकास कार्यक्रमांचे नियोजन आणि अंमलबजावणी हे उपक्रम सामाजिक कार्य, सोशल वर्क करणाऱ्या व्यक्ती आणि स्वयंसेवी संस्था करतात. 3. उद्योगांचे सामाजिक उत्तरदायित्व, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी CSR हे तत्त्व आज सर्व उद्योग समूहांनी स्वीकारले आहे. त्यांच्या सामाजिक कार्याच्या उपक्रमात प्रशिक्षित समाजसेवकांना सहभागी करून घेतले जाते, म्हणजे समाजकार्य करण्याची व्यावसायिक संधी त्यांना उपलब्ध होत असते. असे प्रशिक्षित समाजसेवक काही वर्षाच्या अनुभवानंतर त्यांच्या स्वतःच्या स्वयंसेवी संस्था व्हॉलेंटरी ऑर्गनायझेशन स्थापन करतात. अशा नोंदणीकृत संस्थांना शासकीय अनुदान व परकीय अर्थसहाय्य मिळते. अशा संस्थांकडे शासन स्वतःच्या विकास कार्यक्रमांच्या अंमलबजावणीची जबाबदारी सोपवते. 5. अशा प्रकारे विकास अध्ययन हे व्यवसायाभिमुख बनले आहे. प्रश्न क्रमांक दुसऱ्यातलाच आहे. टिपा लिहा. 1. समाजशास्त्राचे स्वरूप. 2. समाजशास्त्रातील नवीन अभ्यास क्षेत्रे. 3. प्रबोधन काळ. या टिपा आपण सविस्तर लिहूया. पहिली टिपा आहे समाजशास्त्राचे स्वरूप. उत्तर समाजशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे. त्याचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे. 1. अनुभवाधिष्ठित विज्ञान. समाजशास्त्रामध्ये सामाजिक तथ्यांचा अभ्यास आणि विश्लेषण शास्त्रीय पद्धतीने करण्यात येते. निरीक्षण, प्रयोग आणि परीक्षण या वैज्ञानिक शास्त्रीय प्रक्रियांच्या माध्यमातून समाजशास्त्रातील अनुभवाधिष्ठित नियम मांडण्यात येतात. 2. सैद्धांतिक शास्त्र. समाजशास्त्रीय सिद्धांताची निर्मिती ही प्रक्रिया अखंड चालू असते. त्यात जुन्या सिद्धांताचे परीक्षण आणि नवीन सिद्धांताची मांडणी करण्यात येते. या अर्थाने समाजशास्त्र शुद्ध सैद्धांतिक शास्त्र आहे. 3. उपयोजित शास्त्र. समाजशास्त्राच्या विविध शाखा ज्ञानाच्या उपयोजनावर आधारलेल्या आहेत. ते ज्ञान समाजासाठी उपयुक्त असते. या अर्थाने समाजशास्त्र एक उपयोजित शास्त्र आहे. क्रमांक 4. सामाजिक तथ्यांचा अभ्यास. समाजात जे घडते तसा त्याचा अभ्यास केला जातो. काय असले पाहिजे यापेक्षा काय आहे याचा विचार समाजशास्त्रात करण्यात येतो. संघटनात्मक प्रक्रियांबरोबरच विघटनात्मक प्रक्रियांचा, नैतिकतेबरोबरच अनैतिक घटनांचा अभ्यास करण्यात येतो. 5. समग्र विज्ञान. समाजशास्त्रात संपूर्ण समाजाचा आणि सामाजिक जीवनाच्या सर्व पैलूंचा अभ्यास करण्यात येतो. या अर्थाने ते समग्र विज्ञान आहे. दुसरी टिपा समाजशास्त्रातील नवीन अभ्यास क्षेत्रे. उत्तर समाजशास्त्रातील नवीन अभ्यास क्षेत्रे पुढीलप्रमाणे आहेत. 1. जैवसमाजशास्त्र. समाजशास्त्रातील विविध तंत्रांचा, पद्धतींचा आणि निष्कर्षांचा वापर करून जीवशास्त्राचा मानवाच्या सामाजिक जीवनातील भूमिकेचा अभ्यास करण्यात येतो. उदाहरणार्थ सुधारित बियाणे आणि त्यामुळे शेतीच्या उत्पादनात होणारी वाढ. 2. कलेचे समाजशास्त्रज्ञ.
या शाखेत कलेचा सामाजिक संदर्भ समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात येतो. 3. विपणन बाजार संशोधनाचे समाजशास्त्र ही समाजशास्त्राची व्यावहारिक शाखा असून त्या समाजशास्त्रीय पद्धतींद्वारा बाजारनीती, ग्राहकांचे ज्ञान व गरजा यांचे विश्लेषण केले जाते. 4. दृश्य माध्यमांचा अभ्यास करणारे समाजशास्त्र ही शाखा सामाजिक जीवनातील सर्व दृश्य किंवा चित्रांचा वापर सामाजिक तथ्ये म्हणून करते आणि त्याद्वारा सामाजिक जीवनाचा अर्थ स्पष्ट करते. 5. डायस्पोरा अध्ययन स्थलांतर व त्याचे मानवी जीवनावरील परिणामांचा अभ्यास केला जातो. तिसरी टीप आहे प्रबोधन काळ. उत्तर: युरोपात प्रबोधनाची चळवळ 15व्या शतकात घडून आली. या कालखंडात बुद्धिप्रामाण्यवादाच्या आधारे धार्मिक आणि पारंपरिक विचारांना आव्हान दिले गेले. त्यातून धर्मनिरपेक्ष, उदारमतवादी आणि लोकशाही मूल्यांची जोपासना करणाऱ्या समाजाची पायाभरणी झाली. या कालखंडात विज्ञाननिष्ठ, तर्कशुद्ध, विवेकवादी व शास्त्रीय विचारांना महत्त्व प्राप्त झाले. गॅलिलिओ आणि कोपर्निकस सारख्या शास्त्रज्ञांनी पृथ्वी सूर्याभोवती भ्रमण करते असे प्रतिपादन करून पारंपरिक धार्मिक विचारांना आव्हान दिले. साहित्य, कला, विज्ञान इत्यादी क्षेत्रात स्थित्यंतरे घडवून आणली. थॉमस हॉब्स, जॉन लॉक, फ्रान्सिस बेकन, मॅकियावेली इत्यादी प्रबोधन काळातील बुद्धिप्रामाण्यवादी विचारवंतांची कामगिरी उल्लेखनीय आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे. फरक स्पष्ट करा. 1. नैसर्गिक शास्त्र आणि सामाजिक शास्त्र. 2. सैद्धांतिक शास्त्र आणि उपयोजित शास्त्र यातील फरक आपण स्पष्ट करूया. क्रमांक 1 आहे नैसर्गिक शास्त्र आणि सामाजिक शास्त्र. 1. ज्या शास्त्रामध्ये अचेतन वस्तूंची आणि निसर्गातील विविध घटकांची अथवा गोष्टींची पद्धतशीर मांडणी करून अभ्यास केला जातो त्या शास्त्राला नैसर्गिक किंवा भौतिक शास्त्र असे म्हणतात. सामाजिक शास्त्र: ज्या शास्त्रामध्ये एक सामाजिक प्राणी या दृष्टीने मानवी व्यवहारांची किंवा वागणुकीची पद्धतशीर मांडणी करून अभ्यास केला जातो त्या शास्त्राला सामाजिक शास्त्र असे म्हणतात. फरकाचा दुसरा मुद्दा आहे नैसर्गिक शास्त्रातील नियम बिनचूक, ताठर, असंदिग्ध म्हणजे निश्चित, सर्वसाधारण, सार्वकालिक असतात. अशा नियमांना अपवाद नसतात. उदाहरणार्थ गुरुत्वाकर्षणाचा नियम. 2. सामाजिक शास्त्रातील नियम सर्वसामान्य स्वरूपाचे असतात. हे नियम विशिष्ट गृहीतकांवर आधारित असतात. अशा नियमांना अपवाद असतात. उदाहरणार्थ वस्तूंच्या मागणीचा नियम. 3. नैसर्गिक शास्त्राचे नियम तंतोतंत खरे असतात. प्रयोगशाळेत विविध प्रयोग करून त्या नियमांची सत्यता पडताळून पाहता येते. सामाजिक शास्त्राचे नियम तंतोतंत खरे नसतात. ते केवळ प्रवृत्ती निदर्शक असतात. अशा नियमांची सत्यता प्रयोगशाळेत पडताळून पाहणे शक्य नसते. 4. रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र, खगोलशास्त्र, भौतिकशास्त्र ही काही महत्त्वाची नैसर्गिक शास्त्रे आहेत. अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र ही काही महत्त्वाची सामाजिक शास्त्रे आहेत. हा फरक अतिशय महत्त्वाचा आहे, परीक्षेला नक्की येणारा. दुसरा फरक आहे सैद्धांतिक शास्त्र आणि उपयोजित शास्त्र. फरकाचा पहिला मुद्दा: सैद्धांतिक शास्त्रात केवळ तात्विक किंवा सैद्धांतिक बाबींचा अभ्यास करण्यात येतो. उपयोजित: मानवी जीवनातील व्यावहारिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी ज्ञानाचा उपयोग उपयोजित शास्त्रात करण्यात येतो. 2. सैद्धांतिक समाजशास्त्रात समाजजीवन, त्यांचे नैतिक अधिष्ठान, आदर्श समाजरचना इत्यादी तात्विक बाबींचा अभ्यास केला जात असे. उपयोजित समाजशास्त्रात समस्याग्रस्त बालके, बालकामगार, घटस्फोट इत्यादी व्यावहारिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी समाजशास्त्रज्ञ संशोधन करतात. तिसरा मुद्दा फरकाचा: जुन्या सिद्धांताचे परीक्षण करणे आणि नवीन सिद्धांताची मांडणी करणे हे उपक्रम सैद्धांतिक शास्त्रात हाती घेतले जातात. नव्याने निर्माण होणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपलब्ध असलेल्या ज्ञानाचा उपयोग करणे आणि नवीन संशोधन करणे हे उपक्रम उपयोजित शास्त्रात हाती घेतले जातात. क्रमांक 4. सुरुवातीच्या काळात म्हणजे 19व्या शतकाच्या अखेरपर्यंत
समाजशास्त्र हे एक शुद्ध सैद्धांतिक शास्त्र म्हणून ओळखले जात होते. पहिल्या महायुद्धानंतरच्या कालखंडात समाजशास्त्र केवळ सैद्धांतिक शास्त्र राहिले नाही. समाजशास्त्राच्या नवीन शाखा या सामाजिक ज्ञानाच्या उपयोजनावर आधारित आहेत. प्रश्न क्रमांक 4. खालील संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा. 1. डायस्पोरा आणि 2. जैव समाजशास्त्र. संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करूया. पहिली संकल्पना डायस्पोरा. उत्तर. ग्रीक भाषेत डायस्पोरा म्हणजे विखुरले जाणे. आज ही संज्ञा अशा व्यक्तिगटांसाठी वापरली जाते की जे त्यांच्या मूळ स्थानापासून दूर राहूनही तिथली नाळ तुटू देत नाहीत. नॉन रेसिडेन्स इंडियन NRI म्हणजे अनिवासी भारतीय व्यवसायाच्या निमित्ताने आज जगभर विखुरले गेले आहेत. मात्र ते आपल्या मातृभूमीला विसरलेले नाहीत. ते आपल्या वडीलधाऱ्यांना नियमितपणे पैसे पाठवतात. वर्ल्ड कप क्रिकेटच्या निमित्ताने इंग्लंडमध्ये स्थायिक झालेले भारतीय क्रिकेट सामन्यात भारतीय संघाला प्रोत्साहन देण्याकरिता मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. लंडनमध्ये महाराष्ट्रीय मंडळात हे अनिवासी मराठी भाषिक वेळोवेळी एकत्र येतात आणि आपले भारतीय सण साजरे करतात. नंबर 2. जैव समाजशास्त्र. उत्तर. जैव समाजशास्त्र ही नव्याने निर्माण झालेली समाजशास्त्राची आंतरविद्याशाखा आहे. या शाखेतील संशोधक समाजशास्त्रातील विविध तंत्रे व पद्धतींचा वापर करतात. त्यांच्या संशोधनाच्या निष्कर्षाचा उपयोग करून जीवशास्त्राची मानवी सामाजिक जीवनातील काय भूमिका आहे याचा अभ्यास करतात. मत्स्य व्यवसाय व मत्स्य व्यावसायिकांच्या समस्यांचे अध्ययन किंवा संशोधन करण्यात येते. त्यांचे संशोधन मत्स्य व्यावसायिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपयुक्त ठरते. प्रश्न क्रमांक 5. संकल्पना चित्र तयार करा. विषय आहे समाजशास्त्राचे महत्त्व. त्याचे 4 मुद्दे लिहायचे आहेत आपल्याला. इथे पाहूया आपण. इथे मुद्दा लिहायचा समाजाचा शास्त्रशुद्ध अभ्यास, व्यवसायाभिमुख सामाजिक समस्यांवर उपाय, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास. असं संकल्पना चित्र पूर्ण करायचं. त्यातलाच प्रश्न आहे. खालील विधाने चूक की बरोबर ते सांगून कारण स्पष्ट करा. म्हणजे विधान चूक आहे की बरोबर हे पण सांगायचं आणि त्याचं कारण पण सांगायचं आहे. 1. फ्रेंच राज्यक्रांतीमुळे समाजात बदल घडून आले. 2. नैसर्गिक शास्त्रांमधील प्रगतीचा प्रभाव एक विद्याशाखा म्हणून समाजशास्त्रावर झाला. याचं आपण पाहूयात चूक की बरोबर ते कारण. 1. फ्रेंच राज्यक्रांतीमुळे समाजात बदल घडून आले. हे विधान बरोबर आहे. त्याची कारणं लिहायची. 1. सन 1789 मध्ये झालेली फ्रेंच राज्यक्रांती हा स्वातंत्र्य आणि समता यासाठीच्या मानवी लढ्याच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरला. 2. फ्रेंच राज्यक्रांतीमुळे सरंजामशाही समाजव्यवस्थेचा अंत होऊन नवीन समाजव्यवस्था अस्तित्वात आली. 3. अनियंत्रित राजसत्तेचा शेवट होऊन प्रजासत्ताकाची स्थापना करण्यात आली. 4. स्वातंत्र्य, समता, बंधुभाव या तत्वांचा उद्घोष करण्यात आला. त्याचे दूरगामी परिणाम संपूर्ण युरोपमध्ये झाले. भारताच्या राज्यघटनेच्या प्रास्ताविकात स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वांचा अंतर्भाव करण्यात आला. अशा प्रकारे फ्रेंच राज्यक्रांतीमुळे समाजात बदल घडून आले. क्रमांक 2. नैसर्गिक भौतिकशास्त्रातील प्रगतीचा प्रभाव एक विद्याशाखा म्हणून समाजशास्त्रावर झाला. हे विधान बरोबर आहे. कारण 1. प्रबोधनाच्या काळात बुद्धिप्रामाण्यवादी विचारवंतांनी युरोपात वैज्ञानिक क्रांती घडवून आणली. 2. समाजशास्त्र या विद्याशाखेचा उदय हा शास्त्रीय शोध आणि विवेकवादी विचारसरणीचा प्रत्यक्ष परिणाम आहे असे समजले जाते. 3. सुरुवातीच्या काळातील समाजशास्त्रज्ञांनी असे आग्रही प्रतिपादन केले होते की भौतिकशास्त्राप्रमाणे समाजशास्त्राची मांडणी करण्यात यावी. 4. समाजशास्त्रात शास्त्रीय दृष्टिकोन रुजवण्याचे श्रेय भौतिकशास्त्रातील प्रगतीला दिले पाहिजे. प्रश्न क्रमांक 6. आपले मत नोंदवा. 1. भारत प्रगतीच्या वैज्ञानिक अवस्थेत आहे का? तुमच्या मताचे स्पष्टीकरण द्या. 2. चित्रपट आणि समाज यांच्यातील संबंधांविषयी थोडक्यात सांगा. आपलं मत नोंदवायचं आहे. क्रमांक 1. भारत प्रगतीच्या वैज्ञानिक अवस्थेत आहे का? तुमच्या मताचे स्पष्टीकरण द्या. उत्तर. भारत प्रगतीच्या
वैज्ञानिक किंवा शास्त्रवादी अवस्थेपर्यंत अद्याप पोहोचलेला नाही असे माझे मत आहे. याचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे. याचं स्पष्टीकरण पाहूया. 1. ऑगस्ट कॉम्ट याला अभिप्रेत असलेल्या वैज्ञानिक किंवा शास्त्रवादी अवस्थेत मानवी घटनांची काल्पनिक मीमांसा टाळली जाते. मात्र भारतीय समाज मानसावर अद्याप दैववादाचा पगडा कायम आहे. 2. देशासमोर असलेल्या आर्थिक समस्यांचे तार्किक पद्धतीने निराकरण करण्याऐवजी राज्यकर्ते राम मंदिराची निर्मिती यास प्राधान्य देतात. 3. देशाची शास्त्रीय प्रगती होत असतानाच कालबाह्य रूढी व परंपरांचा पगडा अद्याप कायम आहे. 4. भारताचे धर्मशास्त्रीय अवस्थेतून शास्त्रवादी अवस्थेपर्यंत संक्रमण अद्याप घडून आलेले नाही. म्हणून भारताची प्रगती वैज्ञानिक किंवा शास्त्रवादी अवस्थेपर्यंत झाली आहे असे मला वाटत नाही. यापेक्षाही आणखी मतं तुम्ही तुमची लिहू शकता. क्रमांक 2. चित्रपट आणि समाज यांच्यातील संबंधांविषयी थोडक्यात सांगा. उत्तर. 1. चित्रपट आणि समाज यांच्यातील संबंध अन्योन्य आहेत. 2. चित्रपटात सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय, सामाजिक विषयांवरील कथानकाची मांडणी करण्यात येते. 3. जातीभेद, लिंगभाव, वांशिकता इत्यादी सामाजिक समस्या हाताळल्या जातात. 4. वास्तववादी चित्रपट सामाजिक परिस्थितीची वास्तव मांडणी करतात. मात्र चित्रपटांचा मुख्य हेतू मनोरंजनाचा असल्याने सर्वसामान्य प्रेक्षकांना अवास्तव किंवा स्वप्नदर्शी चित्रपटांची भुरळ पडते. त्याचे कारण सामाजिक वास्तव विसरण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहात जातात आणि स्वप्नांच्या दुनियेत रमतात. यापेक्षाही वेगळं मत लिहू शकता. प्रश्न क्रमांक 7 शेवटचा प्रश्न. खालील प्रश्नांचे सविस्तर उत्तर लिहा. दीर्घोत्तरी प्रश्न आहे, साधारणतः 150 ते 200 शब्द. आजच्या जगातील समाजशास्त्राची व्याप्ती याची सुयोग्य उदाहरणाद्वारे चर्चा करा. समाजशास्त्राची व्याप्ती उदाहरणासह लिहायची आहे. आजच्या जगातील समाजशास्त्राच्या व्याप्तीची सुयोग्य उदाहरणाद्वारे चर्चा करा. उत्तर. वर्तमान काळात समाजशास्त्राच्या व्याप्तीचा विस्तार होत असल्याचे दिसून येते. समाजशास्त्र हे वर्तमानात केवळ शुद्ध सैद्धांतिक शास्त्र राहिले नसून त्यात उपयोजनावर आधारित नवीन शाखा अस्तित्वात आल्या आहेत. त्याचे संक्षिप्त विवरण पुढील प्रमाणे आहे. 1. चित्रपट अध्ययन. चित्रपट अध्ययन 20व्या शतकात उदयास आलेली समाजशास्त्राची आंतरविद्या शाखा आहे. त्यात सैद्धांतिक, ऐतिहासिक आणि समीक्षणात्मक दृष्टिकोनातून चित्रपट या माध्यमाचा अभ्यास करण्यात येतो. चित्रपटांच्या कथानकातून वर्गभेद, जातीभेद, लिंगभेद, वांशिकता, गुन्हेगारी इत्यादींचा अभ्यास करण्यात येतो. 2. विकास अध्ययन. विकास अध्ययन हे आंतरविद्याशाखीय क्षेत्र असून त्यात जागतिक स्तरावरील विषमतेचा शोध घेण्यात येतो. त्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरील विकासाचे प्रश्न व प्रक्रियांचा अभ्यास करण्यात येतो. शहर नियोजन, स्वयंसेवी संस्थांचे व्यवस्थापन, सामाजिक कार्य, सोशल वर्क इत्यादी विकास अध्ययन करणाऱ्या शाखा आहेत. 3. संस्कृती अध्ययन. 1960च्या दशकात पाश्चिमात्य संशोधकात लोकप्रिय संस्कृतीचा अभ्यास करणारी संस्था इंग्लंडमधील बर्मिंगहॅम शहरामध्ये स्थापन करण्यात आली. अशाच प्रकारे भारतात डॉक्टर गुर्ये यांनी अनुसूचित जमातींचा अभ्यास केला. 4. जैव समाजशास्त्र. नव्याने निर्माण झालेल्या समाजशास्त्राच्या या शाखेचे अभ्यासक जैविक शास्त्रातील प्रगतीचा मानवाच्या सामाजिक जीवनावरील परिणामांचा अभ्यास करतात. 5. विपणन बाजार संशोधनाचे समाजशास्त्र. या व्यावहारिक विद्याशाखेत समाजशास्त्रातील संशोधन पद्धतीद्वारा बाजारनीती, ग्राहकांच्या समस्या इत्यादी संबंधीचे संशोधन करण्यात येते. बाजार सर्वेक्षण, मार्केट सर्वे या तंत्राचा मोठ्या प्रमाणात उपयोग करण्यात येतो. 6. डायस्पोरा अध्ययन. डायस्पोरा म्हणजे एखाद्या व्यक्तिसमूहाचे आपल्या मूळ निवासस्थानापासून झालेले स्थलांतर. जागतिकीकरणाच्या या कालखंडात भारतासारख्या विकसनशील देशातील तंत्रज्ञ अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया इत्यादी देशांमध्ये नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने स्थलांतर करतात. अशा स्थलांतरित व्यक्तिसमुदाय व त्यांच्या समस्यांचा अभ्यास व संशोधन या समाजशास्त्राच्या नवीन आंतरविद्याशाखेत करण्यात येतो.
धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. अभ्यासासाठी शुभेच्छा.